नमस्कार फ्रेंड्स, मी गीता हळदणकर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. फ्रेंड्स, आता मी आलेले आहे श्रेया आणि उर्वीकडे. बरेच जण मला म्हणतात की श्रेया उर्वी व्हिडिओ मध्ये दिसत नाही, तर आज मी थोडस त्यांना भेटायला आले आहे. आणि पण आज होते काय, आज आहे मंगळवार, त्यामुळे आज नॉनव्हेज नाही खायला मिळणार आहे. तर माझी बहीण जेवण बनवते आणि जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी आणि काहीतरी तिने छोले बनवले. तर म्हटलं आज थोडस एकत्र जेवण जेवूया. उर्वी आणि श्रेया पण दाखवते मी तुम्हाला. चला, ज्वारीची भाकरी बघा कसा शेप, मुंबईची कायम मुंबईला राहणारी महिला भाकऱ्या भाजते. भाकऱ्या बघा कशा थापटते. थोडासा भाकरीचा शेप थोडासा, हे तेवढी सवय नाही ना, पण प्रयत्न करते ना, हे महत्वाचं. शिकेल शिकेल शिकेल, रोज भाजली ना की शिकेल. आणि बघा तवा पण आमचा कसा लोखंडी आहे. लोखंडी आहे ना ग? हा, बिडाचं काय म्हणतात ते? बिडाच आहे. भाकरी येईल का टाकता? वाह वाह वाह, पाणी टाक. वाह, किती वाजते भाकऱ्या? सर्वांना मिळून 4 बस झाल्या ना. पण फुगेल का तुझी भाकरी? काय म्हणते, फुगते? आता बघूया. हे काय करते? नाही हे असं काय हाताने करते? अर्धी हाताने. अरे वा. अगं पण मी काय म्हणते, तू म्हणते भाकरी फुगते, अजून फुगली नाही ती. मी पण भाजलेली फुगते हा, पण तुझी ज्वारीची आहे, मी नाचणीची भाजते. अगो मी वाट बघताय, पण तुझी भाकरी फुगतच नाही. अच्छा अच्छा अच्छा, फुगली 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 फुगली. वा, मी पण भाजते पण ती एवढी फुगत नाही. कधी कधी फुगते. मस्त. हे काय? डाळ. आज नॉनव्हेज नाही, आज व्हेज. याच्यात काय? चहा. हे काय? छोलेची भाजी, छोलेची आमटी भाजी. म्हणते आजची बघ कशी गोल आली. अरे वा 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 वा, गोड झाली. तुझा थापटू काय? पाठ थापटू काय तुझी? हा, आता पटापट भाज भाकऱ्या. पूर्वी, तू भाकरी खाणार का ग? तुला आवडत नाही? श्रेय, तू भाकरी खाणार नाही? पप्पा भाकरी खाणार, तुम्ही? तुम्ही पण अर्धी एक नाही खाणार का हो? दोन झाल्या. तर या बघा, उर्वी आणि श्रेया सध्या यांचं एकदम बिझी शेड्यूल आहे. बिझी. श्रेयाला तर कॉलेजमधून वेळच मिळत नाही, तर श्रेया कॉलेजमध्ये जायला लागली ना. सकाळी किती वाजता उठते का तू? 5 वाजता उठते. आणि नंतर 5 वाजता उठून जरा तुझं टाइम टेबल सांग. 5 वाजता उठते आणि मग 6 वाजता घरातून निघते. आणि नंतर 7 वाजताचा क्लास असतो. हा, आणि 9:30ला सुटतात. 9:30ला घरून 9:30 घरी येईपर्यंत 10:30 वाजतात. आणि मग काय? आणि मग झोपायचं. सकाळचं बोलतेस. ओके. कॉलेजला जाऊन नंतर
इम्पॉर्टंट म्हणजे हे बघ. मग हे त्याच्यासोबत ऍड कर. 7ला घरी येते. 7ला घरी येते. त्याच्यानंतर मग क्लासमध्ये होमवर्क दिलेलं. होमवर्क करायचा. आणि नंतर मग डोळे काय उघडे राहते. हो ना. आणि उर्वीला आराम आहे. कोण बोललं टीचर डोका खाते. मी समोर मग मोठी मुलगी हाईट आहे ना माझ्यापेक्षा. मोठी असते समोर. मग मी झोपते आरामात. हो. जेवण आलं. ज्वारीची भाकरी, डाळ, छोले, वरण. महापालिका बीएमसी निवडणुकीसाठी जोरदार तयारी. हे बघा, आम्हाला आता सध्या काय माहितीये का, सिरियल चालू आहेत आणि रंजना मॅडमने जेवण आम्हाला वाढलं आणि काय केलं माहितीये का, चटई इथे आणि टीव्ही आहे चटईच्या वरती. तर तुम्हीच सांगा इकडे कोण बसेल काय. बघा, श्रेया पण इकडे बसली, मी इथे बसले. जेवण पण मस्त एकदम आहे. छान. लोणचं पण आहे मस्त. जेवण एकदम एकदम टेस्टी. छोले तर एकदम छान. आणि दुसरं म्हणजे लोणचं पण आहे, आंब्याचं घरचं लोणचं. जेवायला या. जेवायला मी बोलवलंच नाही. जेवायला या. पप्पा तुम्ही कधी जेवायला बसणार. पप्पांना वाट जेवायला. कधी. नंतर पप्पा नंतर बसणार आहेत. आम्ही जेवून घेतो. ही पहिली पंगत आहे. ही बघा, श्रेया इथे बसली आता जेवल्यावर. काय ग, जेवल्यावर इथे बसलीस. आता कुठला अभ्यास करतेस. वर बघ. हा, सायन्सची स्टुडंट झाली ना सध्या ही. मग आता या वर्षी कोकणात गावाला येणार की नाही. का ग. माझे क्लासेस आहेत. अरे बापरे, फुल बिझी. तुम्हाला मी एक फ्रँकली सांगू का, मी श्रेयाबद्दल तुम्हाला सांगते. तुम्हाला माहितीच आहे की सध्या मुलांचा अभ्यासक्रम इतका अवघड झालाय ना की मुलांना ते अगदी डोक्याच्या बाहेर जातं. तर काय झालं माहितीये का, श्रेयाने घेतलेलं आहे सायन्सला ऍडमिशन. आणि श्रेया काय झालं, श्रेया ना कुठे होती तू. लॅबमध्ये. केमिस्ट्रीचा लेक्चर होता श्रेयाचा. लॅबमध्ये होती. आणि श्रेया इकडच्या स्मेलने काय झालं की काय माहित नाही की श्रेया डायरेक्ट खालीच पडली ना तू. आणि श्रेयाला लागलं, म्हणजे हनवटीला लागले श्रेयाला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू का, श्रेयाला पडली, श्रेया बेशुद्ध झाली. त्याच्यानंतर श्रेयाच्या मम्मीला फोन आला, म्हणजे माझ्या बहिणीला. मग तिने जाऊन तिला टॅक्सीतून आणलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रेयाला विचारलं तेव्हा श्रेयाला यापैकी कोणतीही गोष्ट आठवली नाही. म्हणजे ती पडली हे पण नाही तिला माहिती, कशाने काय झालं हे पण नाही माहिती. त्यामुळे मम्मी वगैरे एवढी घाबरली श्रेयाची की मग तिचे सगळं CT स्कॅन वगैरे केला, पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे परत पण श्रेया पडली. तर एवढा श्रेयाला अभ्यासक्रम इतका तो डोईजड झालेला आहे ना, खरंच. आमच्या वेळेला बरं होतं बाबा, एवढा नव्हतं. म्हणजे मी पण अभ्यास केलाच तेवढंच. तुम्हाला माहितीच आहे की मी LLB आहे, BA LLB माझं शिक्षण. पण होता त्रास, पण एवढा श्रेयासारखा नाही. आणि सायन्सच्या स्टुडंट्सना म्हणजे ते नंतर चांगला पेमेंट घेतात, पण किती स्ट्रगल करावं लागतं हे आता मला घरातल्या उदाहरणावरून समजलं. पूर्वीची मजा आहे, पण आता उर्वी अजून काय लहान आहे ना. उर्वी आता किती का 4th स्टँडर्डमध्ये आहे ना. उर्वी 4thला आहे. आपण जरा उर्वीशी पण बोलूया. थांबा. उर्वी बाळ, काय मला सांग तुझ्या अभ्यासाचं काय, तो कुठल्या स्टँडर्डमध्ये आता
फोर्थ मध्ये ना. उद्या पिकनिकला म्हणून मी आज मग कंटाळा तुला करते. अभ्यासाचा कंटाळा येतो, त्रास होतो, कसं काय सांग जरा. मी पहिली गोष्ट स्कूल मध्ये येऊन अभ्यासाला बसून झोपते. काय करते? अभ्यासाला अभ्यास करता बसते. करता झोपते. हा आणि मम्मी मग मला ओरडते. हा आता मी मगाशी आले तेव्हा मी काय पाहिलं, आम्ही आलो आणि उर्वीच्या उशाखाली बुक. तेच मी बोलते ना की मी झोपली असते, अभ्यास करता करता झोप लागते आणि मम्मी झोपली, त्याच्यानंतर मग मम्मीला बघून मला पण झोप आली. मग मी पण झोपली. तुझी मजा करून घे. आता तू फोर्थ स्टँडर्डला आहे ना, मग 5th 6th 7th पण आता पोर्शन दिलं अजून 4-5 वर्ष तुला आराम आहे. 3-4 वर्ष तोपर्यंत आराम करून घे. पण एवढा तुला त्रास होत नाही ना अभ्यास नाही करायला? होतो. मला खूप कसला? कंटाळा येतो. हं. कधी पण मला इनफ जरा नीट राहा ना एका जागी उभी. ना गोल कशाला फिरते? मला आवडतं. नाही ना हा. हा मला नाही राहत. मला कंटाळा येतो पहिली गोष्ट. आता तुला गोल फिरताना बघून सबस्क्रायबर्स ना कंटाळा येईल. नीट राहा ना शांत. खायला का भोरायला लागलाय तुझा? हा. रेडी आहे. चल गावाला यायचंय. हा. कधी? ठीक आहे. 2026 मध्ये येईल आता डायरेक्ट गावी. हो का? बरं बरं बरं. 26 नंतर 2025. विचारा बसणार परत तू थोडा वेळ दुसरा विचार नाही. तू मॅथ्स हे कर, इंग्लिश बोल. नाही मी नंतर बघेन इंग्लिशचा अभ्यास. काय 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 झालं काय? 15 दिवस राहिले एक्झामला. अभ्यास मग? करत एव्हरीडे टाइमपास करते. अभ्यासाला बसली की झोपून जाते. काय बोलते? मला वाटलं इथे बिझी शेड्यूल अभ्यास करते खूप. मी बोलली ना मगाशी करता करताच झोप सकाळी सकाळी किती? हा समीर उद्या चाललंय गावाला. पप्पा तुम्ही आलात ना, तुम्ही कधी परत जाणार गावाला? 1 जानेवारीला. अच्छा अच्छा अच्छा. आजच आलात ना मला वाटतं गावातून तुम्ही. बरं आहे. महिन्यातून किती फेऱ्या होतात तुमच्या? 1-2 असतात. हा म्हणजे एवढं आवडतं ना तुम्हाला गावाला जायला. मग आता यांना दोघींना नाही जायला आता. त्या अभ्यासामध्ये गुंतल्या. हा हो. मग यावर्षी येणार की नाही? हा 12वी होत नाही तोपर्यंत नाही. काय बोलते? हिची 12वी झाल्याशिवाय येणार ना आता? अरे बापरे. मग सगळ्यांना पनिशमेंट काय ग? मग यावर्षी गावाला नाही रंजना? यावर्षी गावाला नाही? अरे बापरे. नेक्स्ट इयर मध्ये पण नाही. तू येणार ना? तू ये आमच्या बरोबर. चला हा हिला घेऊन जाणार. चला बाय बाय. बाय बाय सर्वांना. बाय श्रेया. बाय. लिफ्ट आली. लिफ्ट 16व्या फ्लोअर वर आहे. 16 ला आहे. 16. चला फ्रेंड्स, आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आता श्रेया उर्मीला बाय करतोय आम्ही. तुम्हाला पण बाय करते. पण आजच्या फॅमिली ब्लॉग बद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल मध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.